झी 24 तास एक पाऊल पुढे। शुभदा सोसायटीमधील नेत्यांच्या गाळ्यांचं गौड बंगाल आरटीआय कार्यकर्त्यांनी उघड केले। अजित पवारांच्या गाळ्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अमित मारू यांनी दिली। पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जेंनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत। मुंबईत शुभदा सोसायटीत माझा एकही फ्लॅट नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं। पण शुभदा सोसायटीमध्ये अजितदादांचे 1,30,00,000चे 4 गाळे असल्याचं उघड झालंय। आणि हा शुभदाचाच हे सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पेपरमध्ये अजितदादांना नोटीस जारी केल्याचं म्हटलं गेलंय। आणि या नोटिसीमध्ये सरळ सरळ अजितदादांचे 4 फ्लॅट असल्याचं उघड झालंय। आमच्याबरोबर अमित मारू आहेत। अमितजी, काय याच्यामध्ये म्हटलेलं आहे? त्या नोटिसीत असं म्हणलं की त्यांनी जे शॉप्स आणि बेसमेंट आणि जे काय अनधिकृत बांधकाम केलेत त्यांना तोडावं। पण सर्वात मोठी गोष्ट आहे की 2004 मध्ये शुभदा सोसायटीमध्ये एक पत्र बाहेर काढण्यात आला होता। त्याच्यामध्ये अजित पवारांना 4 गाळे प्रोव्हिजनल केलेत होते आणि ते पण भाव 6,500 रुपये प्रति स्क्वेअर फूटच्या भावाने दिले होते। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की जे 4 गाळे आहेत ते 4 गाळे ते 6,500 प्रमाणे फक्त आम्ही मेंबरला देऊ। आणि मेंबरला 4 गाळे पुरविण्यापूर्वी ह्याच्यापूर्वी रणजित देशमुखांनी पण सांगितलं होतं की अजित पवारांचे जे 8 फ्लॅट आहे, 8 फ्लॅट असतानाही ते बेनामी फ्लॅट आहे। आता याच्यावर हे सापडतंय की अजित पवारांना 4 फ्लॅट पुरविण्यात आलेत आणि लेटरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की मेंबर्सना आम्ही देऊ आणि 4 फ्लॅट जे आहेत ते 4 फ्लॅटच्या ऐवजी त्यांना 4 गाळे पण देण्यात आले आहेत। 4 गाळे कुठल्या कुठल्या नंबरचे आहेत आणि किती चौरस फुटाचे आहेत गाळे आणि त्याची किंमत काय लावली आहे? त्याची किंमत 1,30,00,000 लावले आहेत आणि 4 गाळ्याचा नंबर आहे F27, F28, F29 आणि F30। ही शुभदा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा हा जे नोटीस आहेत म्हणजे त्यांनी नोटीस जारी केल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाला नोटीस जारी केल्या आहेत शुभदा सहकारी गृहनिर्माण संस्थेने? त्याच्यामध्ये नाव जे आहे ते आम्हाला जे आढळलंय त्याच्यामध्ये एक नाव आणखी एक आता जे आदर्शमध्ये खूप गाजवला होता, अशोक चव्हाण यांचं नाव आहे। त्याच्यानंतर प्रताप मोहिते सिंग पाटील यांचं नाव आहे, DS आहेर यांचं नाव आहे, रणजित देशमुख यांच्या स्वतःचं नाव आहे, नंतर विजय सावंत यांचं नाव आहे, माणिकराव ठाकरे यांचं नाव आहे, DG सोनकावडे आहेत, मुंडे फॅमिली त्यांना तर बाजूला लिहिलेलं आहे की प्रोव्हिजनल म्हणजे किराणाचे दुकान त्यासाठी दिला होता, त्यांचं नाव पण आहे। त्यांचे 3 नाव आहे, रणजित देशमुखच्या याचं परत एक नाव आहे, विजय सावंतचं नाव आहे, माणिकराव ठाकरेचं नाव आहे आणि आहेरच्या पण नाव आहे, वसुधाताई देशमुख यांचं नाव आहे, शिवाजीराव नांगरे पाटील यांचं नाव आहे, अशोक पाटील यांचं नाव आहे, अण्णा डांगे यांचं नाव आहे। हे सर्व लोकांनी बेकायदेशीर काम केलेले आहे। शुभदा सहकारी संस्थेच्या या कागदपत्रांमधूनच यामध्ये मुंडे असून दे, माणिकराव ठाकरे असून दे की अजितदादा पवार असून देत, यांचे सगळ्यांच्या नावाने गाळे आहेत आणि एक गाळा नाही तर प्रत्येकाचे 4 गाळे किंवा 3 गाळे किंवा 2 गाळे आहेत। त्यामुळे हे सगळे राजकीय नेते अडचणीत सापडले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।